Hello students, welcome to e-learning platform by Dr. Bapuji Salukhe Institute of Engineering and Technology Kolhapur by Automobile Engineering Department. So let me introduce first myself. I am Professor KG Gharsasi and I am going to teach you the subject Automobile Component Design. Subject code is 22558. सो आपण चॅप्टर नंबर 2 चालू केलेला स्ट्रेसेस इन ऑटोमोबाईल कंपोनंट्स आणि चॅप्टर नंबर 2 चे आपण पहिले पार्ट 2 कव्हर केलेले आहे. तर हा पार्ट नंबर 3 असणार आहे चॅप्टर नंबर 2 चा. तर या लेक्चर मध्ये आपण जे टॉपिक कव्हर करणार आहे ते कुठला असणार आहे तर थेरीज ऑफ फेल्युअर. तर टोटल 5 टाइप्स आहेत थेरीज ऑफ फेल्युअरचे. तर फर्स्ट वन असणार आहे मॅक्झिमम प्रिन्सिपल स्ट्रेस थेरी, त्यालाच आपण काय म्हणू शकतो तर रँकिंग्स थेरी पण म्हणतो. सेकंड वन असणार आहे मॅक्झिमम शेअर स्ट्रेस थेरी, त्यालाच आपण काय म्हणू शकतो तर गुसेट्स थेरी पण म्हणतात. त्याच्यानंतर थर्ड वन असणार आहे डिस्टॉर्शन एनर्जी थेरी, त्याच्यानंतर फोर्थ वन असते ते मॅक्झिमम स्ट्रेन थेरी आणि फिफ्थ वन असणार आहे ती मॅक्झिमम टोटल स्ट्रेन एनर्जी थेरी. तर या टोटल 5 थेरीज असणार आहेत ते आपण वन बाय वन या लेक्चर मध्ये कव्हर करणार आहे. तर या थेरीज ऑफ फेल्युअर जर आपल्याला बघायचे असतील तर आपल्याला ज्या स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये आपण ज्या बेसिक कन्सेप्ट शिकलेलो त्या आपल्याला माहित पाहिजेत. म्हणजे काय नॉर्मल स्ट्रेसेस म्हणजे काय, शेअर स्ट्रेसेस म्हणजे काय, त्याच्यानंतर प्रिन्सिपल प्लेन म्हणजे काय, प्रिन्सिपल स्ट्रेसेस म्हणजे काय. या जर बेसिक कन्सेप्ट आपल्या क्लिअर असतील तर आपल्याला या थेरी समजू शकतील. तर त्याच्यासाठी आपण परत एकदा इथे रिव्हिजन करणार आहे की बेसिक नॉर्मल स्ट्रेसेस म्हणजे काय, शेअर स्ट्रेसेस म्हणजे काय, प्रिन्सिपल स्ट्रेसेस म्हणजे काय, हे आपण परत बघणार आहे जेणेकरून पुढे ज्या आपल्या थेरीज आपण बघणार आहे त्या तुम्हाला इझिली अंडरस्टँड होतील. तर फर्स्ट वन जे असणार आहे ते काय असणार आहे तर नॉर्मल स्ट्रेसेस. तर नॉर्मल स्ट्रेसेस म्हणजे काय, अ बॉडी और अ प्लेन may be subjected to either tensile or compressive stresses is called as a normal stresses. A body or a plane may be subjected to either a tensile stress or compressive stresses. हे important आहे, tensile stresses or compressive stresses is called as a normal stresses. तर आता मी एक इथं सिंपल प्लेट घेतलेली आहे, इथं तुम्हाला दिसत असेल फिगर मध्ये ए बी सी आणि डी ही प्लेट घेतलेली आहे. आणि या प्लेटवर काय केलेलं आहे तर टेन्साइल फोर्सेस ऍक्ट झालेले आहेत. हा जर ऑन एक्स ऍक्सिस बघितला तर या प्लेन बीसी वर हा सिग्मा एक्स हा टेन्साइल फोर्स ऍक्ट झालेला आहे. तर ही साइड जी एडी असणार आहे किंवा प्लेन जो एडी आहे त्याच्यावर सिग्मा एक्स हा टेन्साइल फोर्स ऍक्ट झालेला आहे. सेम तसंच काय असणार आहे, जो तुमची प्लेन ए बी असणार आहे त्या प्लेन ए बी वर ऑन वाय डायरेक्शन हा सिग्मा वाय फोर्स अप्लाय झालेला आहे. तर ही जी प्लेन डी सी असणार आहे या प्लेन डी सी वर हा सिग्मा वाय हा परत टेन्साइल फोर्स इथं ऍक्ट झालेला आहे. तर हे जे फोर्सेस स्ट्रेसेस ऍक्ट झालेले आहेत या स्ट्रेसेसलाच आपण काय म्हणतो तर नॉर्मल स्ट्रेसेस, सिग्मा एक्स सिग्मा वाय. आणि जर 3 कोऑर्डिनेट सिस्टीम आपण घेतली, जर थर्ड डायरेक्शन घेतली तर ती काय असणार आहे सिग्मा झेड, ती आपण अशी इथं घेऊ शकतो. तर त्या सिग्मा झेड त्या प्लेनवर जे फोर्सेस ऍक्ट होणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे तर सिग्मा झेड. तर त्याला आपण काय म्हणणार आहे नॉर्मल स्ट्रेसेस. आणि सेकंड वन जे असणार आहे ते कुठले असतात तर शेअर स्ट्रेसेस, टाऊ एक्स वाय किंवा टाऊ वाय झेड. तर ते कसे डिफाइन करता येईल, अ बॉडी और प्लेन मे बी सब्जेक्टेड टू टँजन्शियल स्ट्रेसेस इज कॉल्ड एज अ शेअर स्ट्रेसेस. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं तर शेअर स्ट्रेसेस म्हणजे काय तर इक्वल अँड अपोजिट फोर्सेस असतात. म्हणजे एक फोर्स जर वरच्या डायरेक्शनला अप्लाय होत असेल, म्हणजे इथं जर आपण बघितलं की जो एक स्ट्रेस आहे टाऊ एक्स वाय हा जर वरच्या डायरेक्शनला अप्लाय होत असेल तर दुसरा स्ट्रेस काय होणार आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनला म्हणजे इथं खालच्या डायरेक्शनला अप्लाय होणार आहे टाऊ एक्स वाय. त्यामुळेच काय होणार आहे कंपोनंट मध्ये शेअरिंग होणार आणि तिथं शेअर स्ट्रेसेस डेव्हलप होणार आहे. जर इथं आपण प्लेन बघितला हा प्लेन एडी ह्याच्यावर हा टाऊ एक्स वाय हा जो शेअर स्ट्रेस असणार आहे तो अपवर्ड साईडला अप्लाय होत आहे. आणि जी प्लेन बीसी आपण बघितली या प्लेन बीसी वर पण हा टाऊ एक्स वाय हा
शेअर स्ट्रेस अप्लाय होत आहे, पण तो काय होत आहे डाऊनवर्ड डायरेक्शनला अप्लाय होत आहे. सेम जर आपण प्लेन ही ए बी बघितली तर या प्लेन ए बी वर पण टौ एक्स वाय हा शेअर स्ट्रेस अप्लाय झालेला आहे आणि तो कुठे अप्लाय होत आहे तर लेफ्ट साईडला अप्लाय होत आहे. आणि सेम जर प्लेन डीसी आपण बघितली तर या प्लेन डीसी वर काय हा टौ एक्स वाय हा शेअर स्ट्रेस अप्लाय झालेला आहे आणि तो कुठे अप्लाय होत आहे तर राईट साईडला अप्लाय होत आहे. तर ह्याला आपण काय म्हणणार आहे शेअर स्ट्रेसेस म्हणणार आहे. म्हणजे शेअरिंगमुळे जे फोर्सेस किंवा स्ट्रेसेस डेव्हलप होणार त्याला आपण काय म्हणू शकतो तर शेअर स्ट्रेसेस म्हणू शकतो. तर नेक्स्ट वन पॉइंट आहे कॉम्बिनेशन ऑफ नॉर्मल स्ट्रेसेस अँड शेअर स्ट्रेसेस. म्हणजे आता आपण सिंपल बघितलं की एखाद्या प्लेनवर जर फक्त नॉर्मल स्ट्रेसेस ऍक्ट होत असतील किंवा फक्त शेअर स्ट्रेसेस ऍक्ट होत असतील तर काही काही कंडिशन मध्ये असं असते की दोन्ही पण स्ट्रेसेस एकदम ऍक्ट होत असतात. तर त्यालाच आपण म्हणायचं कॉम्बिनेशन ऑफ नॉर्मल स्ट्रेसेस और शेअर स्ट्रेसेस. तर ते कसं म्हणता येईल अ बॉडी और अ प्लेन may even be subjected to a combination of normal stresses as well as shear stresses. तर अशी पण कंडिशन येते. तर आता इथं फिगर मध्ये आपण बघितलं तर फिगर मध्ये काय ही एक प्लेन घेतलेला आहे आपण ए बी सी आणि डी. तर या प्लेनवर आपण ऑब्झर्व केलं तर सिग्मा एक्स हे जे आहे हा टेन्साईल फोर्स एक्स स्ट्रेस एक्स डायरेक्शन मध्ये ऍक्ट होत आहे. तर हा सिग्मा वाय हा टेन्साईल स्ट्रेस वाय डायरेक्शन मध्ये ऍक्ट होत आहे. म्हणजे हे जे सिग्मा एक्स आणि सिग्मा वाय हे दोन जे स्ट्रेसेस ऍक्ट होत आहेत ते कुठले स्ट्रेसेस आहेत तर नॉर्मल स्ट्रेसेस आहेत. प्लस त्याचबरोबर जर आपण ऑब्झर्व केलं तर ही जी प्लेन तुमची ए बी आहे त्या प्लेन ए बी वर टौ एक्स वाय हा शेअर स्ट्रेस ऍक्ट होत आहे. सेम प्लेन जर आपण डीसी घेतली तर त्या प्लेनवर पण टौ एक्स वाय हा शेअर स्ट्रेस ऍक्ट होत आहे. सेम इथं जर प्लेन ऑब्झर्व केला एडी त्याच्यावर पण टौ एक्स वाय हा शेअर स्ट्रेस अप्लाय होत आहे. सेम प्लेन बीसी वर पण काय होत आहे हा टौ एक्स वाय हा शेअर स्ट्रेस अप्लाय होत आहे. म्हणजे इथं दोन्ही स्ट्रेसेस अप्लाय होत आहेत. नॉर्मल स्ट्रेसेस पण अप्लाय झालेले आहेत आणि शेअर स्ट्रेसेस पण अप्लाय झालेले आहेत. तर त्याला आपण काय म्हणू शकतो कॉम्बिनेशन ऑफ नॉर्मल स्ट्रेसेस अँड शेअर स्ट्रेसेस. तर नेक्स्ट वन जी कन्सेप्ट आहे ती आहे प्रिन्सिपल प्लेन. तर प्रिन्सिपल प्लेन म्हणजे काय अ बॉडी और अ प्लेन which carries only normal stresses and no shear stresses is called as a principal plane. म्हणजे आपण आताच डेफिनेशन बघितली की नॉर्मल स्ट्रेसेस म्हणजे काय असणार आहे तर हे जे सिग्मा एक्स आणि सिग्मा वाय हे जे टेन्साईल स्ट्रेसेस असतील किंवा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस असतील त्याला आपण काय म्हणतो तर नॉर्मल स्ट्रेसेस म्हणतो. तर काय अ प्लेन विच कॅरीज ओनली अ नॉर्मल स्ट्रेसेस. म्हणजे इथं जर आपण फिगर मध्ये ऑब्झर्व केलं तर फक्त काय आहेत हे नॉर्मल स्ट्रेसेस आहेत सिग्मा एक्स आणि सिग्मा वाय हे दोन काय तर टेन्साईल स्ट्रेसेस आहेत आणि त्यालाच आपण काय म्हणणार आहे तर नॉर्मल स्ट्रेसेस. अँड नो शेअर स्ट्रेसेस म्हणजे इथं कुठल्याही प्रकारचे शेअर स्ट्रेसेस अप्लाय होत नाही. टौ एक्स वाय असेल किंवा टौ वाय झेड हे इथं आपल्याला कुठल्याही प्रकारचे शेअर स्ट्रेसेस अप्लाय झालेले दिसत नाहीत. तर त्याला आपण काय म्हणणार आहे प्रिन्सिपल प्लेन म्हणणार आहे. तर हा जो सिग्मा एक्स आहे हा सिग्मा एक्स कुठल्या प्लेनवर ऍक्ट होणार आहे या बीसी वर ऍक्ट होणार आहे. तर त्याला आपण प्रिन्सिपल प्लेन म्हणू शकतो. सेम हा सिग्मा वाय असणार आहे हा कुठल्या प्लेनवर ऍक्ट व्हायला लागलाय तर ए बी या प्लेनवर ऍक्ट व्हायला लागलाय. तर त्याला आपण प्रिन्सिपल प्लेन म्हणू शकतो. जर इथं आपण एखादा शेअर स्ट्रेस घेतला फॉर एक्झाम्पल जर इथं मी टौ एक्स वाय हा जर शेअर स्ट्रेस घेतला इथं ड्रॉ करतो मी हा असा टौ एक्स वाय हा जर इथं शेअर स्ट्रेस अप्लाय झाला तर आपण या प्लेन ए बी ला प्रिन्सिपल प्लेन म्हणू शकत नाही. कारण की काय इथं आपल्याला दिलेलं आहे की नो शेअर स्ट्रेस मस्ट बी अप्लाइड. म्हणजे जर शेअर स्ट्रेस इथं अप्लाय झाला तर त्या प्लेनला आपण प्रिन्सिपल प्लेन म्हणू शकत नाही. ओके. आणि नेक्स्ट वन आहे ते प्रिन्सिपल स्ट्रेस. तर प्रिन्सिपल स्ट्रेस म्हणजे काय द मॅग्निट्यूड ऑफ अ नॉर्मल स्ट्रेस acting on the principal plane is called as a principal stress. The magnitude of a normal stress म्हणजे इथं नॉर्मल स्ट्रेस कुठला आहे तर सिग्मा एक्स आहे हा सिग्मा वाय आहे हा नॉर्मल स्ट्रेस आहे. त्याची जी मॅग्निट्यूड असणार आहे तर फॉर एक्झाम्पल सिग्मा एक्स ची जर व्हॅल्यू असेल 50 MPa मेगापास्कल एवढी जर व्हॅल्यू असेल तर काय असणार आहे तो नॉर्मल स्ट्रेस असणार आहे. सेम सिग्मा वाय ची काय तर व्हॅल्यू असेल 20 MPa असेल तर तो काय असणार आहे हा नॉर्मल स्ट्रेस असणार.
नेक्स्ट वन आहे मॅक्झिमम प्रिन्सिपल स्ट्रेस. ते आपण कसं डिनोट करू शकतो तर सिग्मा वन. तर मॅक्झिमम प्रिन्सिपल स्ट्रेस काय असणार आहे तर the maximum value of a normal stress acting on the principal plane is called as a maximum principal stress. प्रिन्सिपल स्ट्रेस म्हणजे काय, जो तुमचं नॉर्मल स्ट्रेसची जी मॅग्निट्यूड असणार आहे त्याला आपण प्रिन्सिपल स्ट्रेस असं म्हणतो. आणि मॅक्झिमम प्रिन्सिपल स्ट्रेस म्हणजे काय असणार आहे, नॉर्मल स्ट्रेसची व्हॅल्यू जेव्हा तुमची मॅक्झिमम असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे तर मॅक्झिमम प्रिन्सिपल स्ट्रेस म्हणू शकतो. तर तो आपण कसा इक्वेशन न डिनोट करू शकतो तर मॅक्झिमम प्रिन्सिपल स्ट्रेस सिग्मा वन इज इक्वल टू सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय अपॉन 2 प्लस अंडर स्क्वेअर रूट ऑफ इन ब्रॅकेट सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस टाऊ एक्स वाय स्क्वेअर. या इक्वेशनना आपण मॅक्झिमम प्रिन्सिपल स्ट्रेस फाइंड करू शकतो. हे आपण इक्वेशन स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये स्टडी केलेलं आहे. आणि नेक्स्ट वन असणार आहे ते मिनिमम प्रिन्सिपल स्ट्रेस सिग्मा 2. तर मिनिमम प्रिन्सिपल स्ट्रेस म्हणजे काय असणार आहे, सेम जसं मॅक्झिमम प्रिन्सिपल स्ट्रेस मध्ये नॉर्मल स्ट्रेसची व्हॅल्यू मॅक्झिमम असणार आहे तसं मिनिमम प्रिन्सिपल स्ट्रेस मध्ये काय असणार आहे, नॉर्मल स्ट्रेसची व्हॅल्यू मिनिमम असणार. म्हणजे काय असणार आहे, द मिनिमम व्हॅल्यू ऑफ अ नॉर्मल स्ट्रेस ऍक्टिंग ऑन अ प्रिन्सिपल प्लेन इज कॉल्ड एज अ मिनिमम प्रिन्सिपल स्ट्रेस. तर तो कसा तुम्ही इक्वेशन डिनोट करू शकता तर सिग्मा 2 विच इज इक्वल टू इन ब्रॅकेट सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय अपॉन 2 ब्रॅकेट कंप्लीट मायनस अंडर स्क्वेअर रूट ऑफ इन ब्रॅकेट सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस टाऊ एक्स वाय स्क्वेअर. या इक्वेशन तुम्ही तो सिग्मा 2 म्हणजेच मिनिमम प्रिन्सिपल स्ट्रेस फाइंड करू शकता. नेक्स्ट वन आहे मॅक्झिमम शेअर स्ट्रेस. कसा डिनोट करतात तर टाऊ मॅक्स. तर कसा तुम्ही डिफाइन करू शकता, इट इज गिवन बाय 1/2 ऑफ द अल्जेब्रिक डिफरन्स बिटवीन द मॅक्झिमम अँड मिनिमम प्रिन्सिपल स्ट्रेसेस. तर काय 1/2 ऑफ द अल्जेब्रिक डिफरन्स बिटवीन द मॅक्झिमम अँड मिनिमम प्रिन्सिपल स्ट्रेसेस. म्हणजे मॅक्झिमम प्रिन्सिपल स्ट्रेस काय असणार आहे सिग्मा 1, इथं आहे सिग्मा 1 मायनस सिग्मा 2 अपॉन 2 असा तुम्ही हा टाऊ मॅक्स म्हणजे मॅक्झिमम शेअर स्ट्रेस तुम्ही तो डिफाइन करू शकता. आणि हे इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल तर फायनल व्हॅल्यू प्लस मायनस अंडर स्क्वेअर रूट ऑफ इन ब्रॅकेट सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस टाऊ एक्स वाय. या इक्वेशन टाऊ एक्स वाय स्क्वेअर या इक्वेशन तुम्ही काय फाइंड करू शकता तर मॅक्झिमम शेअर स्ट्रेस फाइंड करू शकता. तर नेक्स्ट पॉइंट आहे तो आता थेरीज ऑफ फेल्युअर. याच्या आधी ज्या आपण सगळ्या बघितल्या त्या बेसिक टर्म्स किंवा डेफिनेशन बघितल्या, तर त्याचा यूज करून या आपण थेरीज ऑफ फेल्युअर बघणार आहे. तर टोटल 5 थेरीज ऑफ फेल्युअर आहेत, त्यातल्या तुमच्या सिलेबसला 3 थेरीज आहेत, त्यामुळे आपण इथं 3च थेरी बघणार आहे. तर फर्स्ट वन जी थेरी असणार आहे ती थेरी कुठली आहे तर मॅक्झिमम प्रिन्सिपल स्ट्रेस थेरी किंवा त्यालाच आपण काय म्हणतो तर नॉर्मल थेरी म्हणतो. आणि ही थेरी कुठल्या सायंटिस्टनं डिफाइन केलेली आहे तर रँकिन्स, त्यामुळे त्याला रँकिंग्स थेरी पण आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर सेकंड वन आहे मॅक्झिमम शेअर स्ट्रेस थेरी किंवा त्यालाच आपण काय म्हणू शकतो तर गसेट्स और ट्रेस्कास थेरी असं पण आपण त्याला म्हणू शकतो. या सायंटिस्टने ती डिफाइन केलेली आहे. आणि थर्ड वन जी असणार आहे ती कुठली आहे तर डिस्टॉर्शन एनर्जी थेरी, त्यालाच काय म्हणू शकतो तर आपण हेन्की और व्हॉन मायसेस थेरी. या सायंटिस्टने ती थेरी डिफाइन केलेली आहे. तर त्या या जे थेरीज आहेत त्या आपण आता 1 बाय 1 बघणार आहे. फर्स्ट वन जी थेरी आहे ती कुठली आहे तर मॅक्झिमम प्रिन्सिपल स्ट्रेस थेरी. तर मॅक्झिमम प्रिन्सिपल स्ट्रेस थेरी काय आहे बघा, तर अकॉर्डिंग टू दिस थेरी द फेल्युअर और यील्डिंग ऑकर्स at a point in a member when the maximum principal or normal stress in a biaxial stress system reaches the limiting strength of the material in a simple tension test. म्हणजे एखाद्या जो कंपोनंट असेल त्याचं फेल्युअर किंवा यील्डिंग कधी होणार आहे तर जो मॅक्झिमम प्रिन्सिपल स्ट्रेस असेल किंवा त्यालाच आपण काय म्हणतो तर नॉर्मल स्ट्रेस असेल इन अ बायएक्सियल स्ट्रेस सिस्टीम, हा मॅक्झिमम जी तुमची स्ट्रेंथ असणार आहे लिमिटिंग स्ट्रेंथ तिथपर्यंत रीच झाला तर तो कंपोनंट काय होणार आहे फेल होणार आहे. तर आता मॅथमॅटिकली बघायचं झालं तर काय असणार आहे सिग्मा T1 विच इज इक्वल टू सिग्मा YT अपॉन
एस फॉर डक्टाईल मटेरियल. तर सिग्मा T1 म्हणजे काय, हा मॅक्झिमम प्रिन्सिपल स्ट्रेस आहे. तो मॅक्झिमम प्रिन्सिपल स्ट्रेस कसा असणार आहे तर यील्ड पॉइंट स्ट्रेस अपॉन फॅक्टर ऑफ सेफ्टी, हा फॉर डक्टाईल मटेरियल साठी असणार आहे. म्हणजे काय, यील्ड पॉइंट स्ट्रेस इज मॅक्झिमम कंडिशन असणार आहे किंवा मॅक्झिमम स्ट्रेंथ असणार आहे इन केस ऑफ डक्टाईल मटेरियल. आणि ब्रिटल मटेरियल मध्ये काय असणार आहे तर अल्टिमेट स्ट्रेस ही असणार आहे तुमची मॅक्झिमम लिमिटिंग स्ट्रेंथ. तर ब्रिटल मटेरियल साठी कसं डिफाइन करता येईल, सिग्मा T1 विच इज इक्वल टू सिग्मा UT अपॉन Fs, वेअर सिग्मा T1 सेम असणार आहे मॅक्झिमम प्रिन्सिपल स्ट्रेस आणि सिग्मा UT हा काय असणार आहे तर अल्टिमेट स्ट्रेस अपॉन फॅक्टर ऑफ सेफ्टी. हे असं आपण डिफाइन करू शकतो फॉर ब्रिटल मटेरियल. इथं नोटेशन दिलेले आहेत. सिग्मा T1 म्हणजे काय, सिग्मा YT म्हणजे काय, सिग्मा UT म्हणजे काय आणि फॅक्टर ऑफ सेफ्टी म्हणजे काय. तर दिस थेरी इज जनरली युज्ड फॉर ब्रिटल मटेरियल बिकॉज इट इज बेस्ड ऑन द फेल्युअर ऑफ मटेरियल इन अ टेन्शन ऑर कॉम्प्रेशन. तर ही थेरी आपण ब्रिटल मटेरियल साठी जनरली यूज करतो. कारण की का, तर ब्रिटल मटेरियल हे काय असणार आहे तर टेन्शन आणि कॉम्प्रेशन मध्ये फार वीक असतात. ते शेअरिंग मध्ये स्ट्रॉंग असणार आहेत, खरं टेन्शन आणि कॉम्प्रेशन मध्ये वीक असणार आहेत. त्यामुळे ही थेरी कशावर बेस्ड आहे तर टेन्शन आणि कॉम्प्रेशन याच्यावर बेस्ड आहे. त्यामुळे जर ब्रिटल मटेरियलला आपण ही थेरी अप्लाय केली तर काय होणार आहे, ब्रिटल मटेरियल ज्यावेळी फेल होणार आहे त्यावेळी आपल्याला तो लगेच कळणार आहे. त्यामुळे ही जी मॅक्झिमम प्रिन्सिपल स्ट्रेस थेरी जी असणार आहे ती आपण जनरली कशासाठी यूज करतो तर ब्रिटल मटेरियल साठी यूज करतो. आहे ते मॅक्झिमम शेअर स्ट्रेस थेरी. तर मॅक्झिमम शेअर स्ट्रेस थेरी कशी डिफाइन करता येईल, अकॉर्डिंग टू दिस थेरी the failure or yielding occurs at a point in a member when the maximum shear stress in a biaxial stress system reaches a value equal to the shear stress at a yield point in a simple tension test. म्हणजे जी मॅक्झिमम शेअर स्ट्रेसची व्हॅल्यू जर आपल्या यील्ड शेअर स्ट्रेसच्या व्हॅल्यू पर्यंत रीच झाली तर काय होऊ शकतो, तो कॉम्पोनंट फेल होऊ शकतो. असं मॅक्झिमम शेअर थेरी मॅक्झिमम शेअर स्ट्रेस थेरी थ्रू आपण डिफाइन करू शकतो. मग मॅथमॅटिकली कसं डिफाइन करता येईल तर टौ मॅक्स म्हणजे काय, मॅक्झिमम शेअर स्ट्रेस विच इज इक्वल टू टौ YT म्हणजे काय, शेअर स्ट्रेस ऍट अ यील्ड पॉइंट. इथं दिलेला आहे शेअर स्ट्रेस ऍट अ यील्ड पॉइंट, तो काय असणार आहे टौ YT अपॉन फॅक्टर ऑफ सेफ्टी. आपण असं डिफाइन करू शकतो मॅक्झिमम शेअर स्ट्रेस थेरी. तर हे नोटेशन आहे. टौ मॅक्स म्हणजे काय, मॅक्झिमम शेअर स्ट्रेस, टौ YT म्हणजे काय, शेअर स्ट्रेस ऍट अ यील्ड पॉइंट आणि FS म्हणजे काय असणार आहे फॅक्टर ऑफ सेफ्टी. पण टौ YT इज इक्वल टू सिग्मा YT अपॉन 2 हे आपल्याला माहित आहे. म्हणजे टौ YT म्हणजे मॅक्झिमम शेअर स्ट्रेस हा काय असणार आहे तर यील्ड पॉइंट स्ट्रेस अपॉन 2 ही त्याची व्हॅल्यू असणार आहे. मग ही व्हॅल्यू आपण जर या इक्वेशन मध्ये इथं पुट केली टौ YT तर आपल्याला मॅक्झिमम शेअर स्ट्रेस काय मिळेल, मॅक्झिमम शेअर स्ट्रेस विच इज इक्वल टू सिग्मा YT अपॉन 2 इंटू FS ही व्हॅल्यू आपल्याला मिळेल मॅक्झिमम शेअर स्ट्रेसची. काय, दिस थेरी इज मोस्टली युज्ड फॉर डिझायनिंग द मेंबर्स ऑफ डक्टाईल मटेरियल. म्हणजे ही जी थेरी असणार आहे ही शक्यतो कशासाठी यूज केली जाते तर डक्टाईल मटेरियल साठी यूज केली जाते. कारण की का, ही थेरी कशावर बेस्ड आहे तर शेअर स्ट्रेसवर बेस्ड आहे. आणि डक्टाईल मटेरियलची जी शेअर स्ट्रेस असणार आहे ती फार कमी असते, बिअरिंग कॅपॅसिटी ऑफ शेअर स्ट्रेस कमी असणार आहे. टेन्शन आणि कॉम्प्रेशन मध्ये ते मटेरियल स्ट्रॉंग असतात, खरं शेअर स्ट्रेस मध्ये मटेरियल ती काय असतात, वीक असतात. त्यामुळे ही जी मॅक्झिमम शेअर स्ट्रेस थेरी आहे ती आपण शक्यतो कुठे यूज करतो तर डक्टाईल मटेरियल साठी यूज करतो. नेक्स्ट वन आहे ती डिस्टॉर्शन एनर्जी थेरी. तर डिस्टॉर्शन एनर्जी थेरी काय बघा, अकॉर्डिंग टू दिस थेरी the failure of or yielding occurs at a point in a member when the distortion strain energy per unit volume in a biaxial stress system reaches the limiting distortion energy per unit volume as determined from the simple tension test. तर काय दिले बघा, डिस्टॉर्शन स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम ही जर लिमिटिंग डिस्टॉर्शन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम पर्यंत रीच झाली तर आपला कॉम्पोनंट काय होऊ शकतो, फेल होऊ शकतो. असं कोण सांगते तर डिस्टॉर्शन एनर्जी सांगते. तर मॅथमॅटिकली कसं डिफाइन करता येईल, सिग्मा T1 स्क्वेअर प्लस
सिग्मा T2 square minus 2 into sigma T1 into sigma 2 which is equal to sigma YT upon Fs square, where sigma T1 is equal to maximum principal stress, sigma T2 is equal to minimum principal stress, sigma YT is equal to yield point stress आणि Fs is equal to factor of safety. तर या इक्वेशन आपण ही जी डिस्टॉर्शन एनर्जी थेरी आहे ती आपण डिफाइन करू शकतो. आणि ही पण थेरी कशासाठी यूज केली जाते तर मोस्टली डक्टाइल मटेरियल साठी यूज केली जाते.